आता बोल बरं त्यांच्याशी आणि ही गोड बातमी दे त्यांना. हा, मी जेवणाचं बघते जरा. आणि हो, मी पण जरा एक महत्वाचं काम आहे, तिकडे जरा बाहेर जाऊन येतो. हं? हे काय काय हे काय काय आणलं? माझ्या मते याला स्वेटर म्हणतात मास्तरीन बाई, आणि थंडी त्याची गरज पडते बहुतेक. अहो तसं नाही, पण म्हणजे हे माझं नाहीये. तुमचंच आहे हो. नाही हो, माझं नाहीये खरंच. अहो नवीन आणलंय तुमच्यासाठी. नवीन आणलं? आवडलं काय? छान आहे आणि माझा आवडीचा रंग पण आहे. तुमचा फेवरेट कलर आणला मुद्दाम. पण कशाला एवढा खर्च केलात? तर खर्चाचं तुम्ही बघू नका, तुम्हाला आवडलं ना? आवडलं, खूप आवडलं. पण काय एवढी थंडी नाही, कशाला आणलं तुकाच? उडउडी बघा केवढी भरल्या, थंडी नाही म्हणे. घाला. भारी दिसते. बसा. लवकर. म्हणला असं विणून घेतलंय तुमच्यासाठी. खरंच? थँक्यू अधिपती.
अक्षरा काय चक्कर आली असती ना तुला. काय नाही. काळजी घ्यायला हवी ना बाळा. अरे कसलं भांडा आहे आपल्याकडे हाय नव चपातीची बुट्टी तेच वापरायचं. हे दे भंगारात फेकून. भंगारात कशा पाहिजे यायच्या समजा गरजेच्या वस्तू आहेत वहिनी सरकारने आणल्यात. तिनं आणल्यात नव म्हणूनच त्या वस्तू भंगारात फेकून द्यायचे. कळलं? हे काय आहे? हे दे फेकून. बांधे. अजून काय आहे? आपल्याकडे विळी हाय नव मग त्याच्यानं भाज्या चिरायच्या. हे असलं इंग्लिश स्वयंपाक न काय घरात. दे फेकून भंगारात. दुर्गे काय डोसक्यावर पडलीस काय? कशाला फेकते समजा ये? ठेव ते जागेवर. हे बघ आत्ते त्या मास्तरनीनं जसं तिला हवं होतं तसं स्वयंपाकघर केलं नव. आता मला जसं हवंय तसं मी करणार स्वयंपाकघर. तुला कोणी अधिकार दिला का समजा बदलायचा? सारखं आपलं पुढं 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 करत असते. अगं हे समजा सुनबाईच्या रुखवातात आलंय. ठेव ते जागेवर. अगं आत्ते तीच नाही घरात तर तिचं रुकवत कशाला पाहिजे आपल्याला इकडं. ए दे फेकून ते भंगारात. दुर्गे ती काय कायमची घर सोडून गेली नाही आहे. कवा ना कवा तरी घरी परत येणार. आधिपतीच तिला परत घरी घेऊन येणार बघ. हा गा नका ते काय बोलू नगस. कळलं का तुला? चल चल निघ इथून. नानाजी ते सोड त्या गाठी आणि समजा जिथं होतं ना तिथं सामान ठेव. लाव. हा मोठी आली फेकणारी. नक तिकडे डोकं चालवते. बस बस बस. काक्षू काळजी घे आता स्वतःची. हा काय करतेस बाळा? अगं राहू दे. घे घे घे. काही नाही झालं. बरं वाटतंय ना पण आता? अगं हो मी काही नाही झालं. कळतंय मला. आठवण आली का जावई बापूंची? हो ग तुला खरं सांगू आई हे स्वेटर बघितलं आणि मला सगळं आठवलं. तुला माहिती अधिपतींनी हे खास माझ्यासाठी आणलं होतं. माझ्या आवडीच्या रंगाचं लक्षात ठेवून. खूप स्पेशल आहे स्वेटर माझ्यासाठी. अक्षरा हे स्वेटर नाही आहे. प्रेम आहे जावई बापूंचं तुझ्यावरचं. कळतंय का? नाही आता तू घाल हे स्वेटर पण लवकरच मी विणणार आहे. छोटे छोटे पायमोजे कानटोपी स्वेटर. अक्षू आता माझं नातवंड खेळणार ग या घरामध्ये. अक्षू ऐक माझं. आता ना बाकी कुठलाही विचार करू नकोस बाळा. तुला आता या दिवसांमध्ये ना खूप आनंदी राहायला हवाय. खुश राहायला हवाय. तू बोल बरं अधिपतींशी. बोललीस का? केलास का त्यांना फोन? नाही. अगं का नाही केलास? अक्षरा तू आधी फोन कर आणि बोल त्यांच्याशी. लवकरात लवकर बोल. नाही नाही बोल बोल. मी आलेच. बोल. तुम्ही फोन तर करा मग बघा तुमचा हा विषय कसा सोपा होतोय ते. नाही उचलला त्यांनी फोन. मला वाटलंच होतं. मी म्हणलोच होतो तुम्हाला नका करू. अहो भाऊजी बिझी असतील त्या. हा बिझीच असतील. आमच्यावर राग आहे ना त्यांचा. काय नाही नुसतं फोनवर बोलून काय होणार नाही. मग एक काम कर तू घरी जा तडक. फोन सायलेंटवर तर नाही माझा. फोन का वाजना झाला माझा? मास्तरीने फोन का बरं करत नाहीत? त्यासनी निरोप पोचला नसेल काय माझा? पोचला असेल. एवढं त्यांच्या घरी जाऊन सांगून आलो. सांगितलं असेल की मोठ्या मास्तरीन बाईंनी त्यांना. त्या सांगणार नाही असं नाही होणार ना. मग करावं की मास्तरीन बाईंनी मला एक फोन करायला काय जाते. अजून फोन आला नाही त्यांचा म्हणजे बहुतेक मास्तरीन बाईसनी फोन करू वाटना. अधिपतींशी बोललं पाहिजे मला. ते हा स्वेटर घेऊन आले म्हणजे त्यांच्या मनात राग नाहीये.
आईचं म्हणणं पटतंय मला. कशाला उगाच भांडायचं. मला मला बोललं पाहिजे त्यांच्याशी. मला बोलायचं आहे त्यांच्याशी. मिटलं पाहिजे भांडण आमचं. प्रेम काय माझंच आहे होय फक्त एकतर्फी? मास्तरीनबाईसने काय दया माया आहे का नाही? मी एवढं स्वेटर द्यायला गेलो म्हणजे कळलं पाहिजे मास्तरीनबाईसनी माझा इगो भांडणं फिरणं सगळं मी बाजूला सारलंय. एवढं साधं समजून घेत नाहीत. एवढं कठोर व्हायचं असते बे. कळत नाही मास्तरीनबाई तुम्हाला. एवढा वेळ कोणाशी बोलतायत? बस झालं. आपल्याला काय हे असतं का नाही? आपण आपलं फोन करायचं त्याने काय उचलायचं नाही का? रिस्पॉन्स नाही ना. आपण आपलं लोचडासारखं मागं मागं. अहो प्रेम आहे ना तुमचं, मग मागं मागं करायला काय जातं? लय वाट बघाली तुमच्या फोनची. हॅलो आजी. सुनबाई तू? हां सॉरी, मी तुमची झोपमोड नाही ना केली? नाही ग. अगं झोप कसली बाळा? सुखाची झोप हल्ली लागते कुठं? तू गेल्यापासून का नाही घर कसं भकास वाटते बघ. कशातच लक्ष लागत नाही बघ. तुझी सवय झाली आहे मला. अगं आजी हे करू का, आजी ते करू का, आजी हे मलम लावा, आजी त्यो लेप लावा म्हणजे तुमचं गुडघं दुखणार नाहीत. अगं काय काय आणि किती किती करायचीस तू माझ्यासाठी. हा लय आठवण येते बघ तुझी. पण आता तू नाहीस नव. लक्षच लागत नाही बघ कशात. आजी काळजी घ्या हां तुम्ही. आणि गुडघे दुखतायत का खूप? मी हवं तर डॉक्टरांशी बोलते आणि नवीन औषधं पाठवून देते उद्या. हां माझं राहू दे ग. पण तू तू कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. तू तू कधी येणारच घरी? लवकरच येते आजी. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही बघ बाळा. ये परत लवकर. आजी बाबा कसे आहेत? ते बरे आहेत. अगं सारखं बोलत असते. तिला यायला सांगा, तिला यायला सांगा. सारखी चिडचिड करत असतात बघ. तुम्ही काळजी नका करू आजी, मी बोलते बाबांशी. हा ठीक आहे. आजी अधिपती कुठे आहेत? ते घरी आलेत का? हा कवा चाला तो घरला? त्याच्या खोलीत असेल. का ग काय झालं? अहो मी खूप वेळ झाला फोन करते त्यांना, बिझी लागतोय त्यांचा. अगं बोलत असेल कुणाशी तरी. घरला आला तरी त्याची कामं काय संपत नाही बघ. आजी तुम्ही प्लीज त्यांना निरोप द्याल का माझा? त्यांना म्हणा मला मला फोन करा प्लीज. बरं झालं बाई तू फोन केलास ते. अधिपती काय कामाच्या यापातून मोकळाच होत नाही बघ. पण मी सांगते तुझा निरोप. हा पण तू लवकर ये बाई परत. हो आजी, अधिपतींशी बोलून घेते आणि येते लगेच. म्हणजे त्याच्याशी बोलणं झाल्यावर तू लगेच परत येणार आहेस? अगं मग लगेच सांगते की तुझा निरोप. वय वय. काय ग कुठे चालली तू? आधी तुम्ही या शाळेच्या बाहेर पडायचं. तुमचा त्या घरावरही हक्क नाहीये आणि या शाळेवर सुद्धा नाही. ही शाळा अधिपतींच्या, माझ्या नवऱ्याच्या पैशातून चालवली जाते. माझ्या सासऱ्यांच्या इच्छेतून ही शाळा उभारली गेली आहे. मी स्वतःच्या मर्जीनं घराबाहेर पडली. आणि राहिला प्रश्न अधिपतींच्या आयुष्यातून निघून जाण्याचा, तर ते या जन्मात शक्य नाही. कारण आमचं नातं 7 जन्मांचं आहे.
तुम्ही काय त्यांच्या मागं लागू नका, सारखं सारखं आणि हात जोडू नका त्यांच्यासोबत. बायको आहे ती तुमची. त्याच हक्कानं जाऊन त्यासनी समजावतो, सांगतो त्यासनी लय रागराग करू नका सगळ्या जगावर, स्वतःकडे जरा बघा. सुनबाई आणि मोठ्या मालकासनी आम्ही चांगलं वळखतो. त्या परत येण्यासाठी दोघे बी लई प्रयत्न करतात. अधिपतींशी असं काय बोलतील की ज्याच्यानं त्यांचं मन बदलू बी शकतं. मोठे मालक वडील आहेत अधिपतींचे. रक्त रक्ताकडे वडलं गेलं तर, कारण आता अधिपती आम्हासनी दाखवत नसले तरी आम्हाला चांगलं ठाव आहे. त्यांना त्यांची बायको घरला परत यायला पाहिजे. आता आम्हालाच काहीतरी करावं लागल. ती पिढा घराबाहेर गेलीये, ती बाहेरच राहिलेली बरी. नगच आता या घरात त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अगं बोल की आत्ते, कवादर नाही विचारायला. कुठं चालली होती एवढी तडा तडा? ती तुला कशाला सांगू? चल वय बाजूला. ए आत्ते, तू जरी मला नाही सांगितलंस का नाही तरी मला माहित आहे का तू कुठं चालली असते. माहित आहे ना व, मग विचारते कशाला? हा, आणि काय ग चोरून ऐकत होतीस? भूमीनं काय सांगितलंय हे असं करायचं नाही म्हणून? पण तिनं सांगितलं काय कळत नाही तुला, स्वतःच खरं करते. चल वय बाजूला, मला अधिपतीशी बोलायचं आहे. ए आत्ते, आधी ताईकडे चल मग अधिपती. का भूमीकडं का? ताईशी बोल तू आधी. मी बोलीन तिच्याशी नंतर. नंतर बिंतर काय नाही हा. आधी ताई नंतर अधिपती. चल. अगं येडबीड लागले का काय तुला? सोड, हात सोड माझा. आत्ते, अगं आपण या घरात ताईच्या जीवावर राहतोय, कळतंय तुला? मग ताईला कळलंच पाहिजे का तू काय काय करतीस ते. चल. अगं मी बोलते म्हणले ना व. चल. अगं रात किती झाली? ताईशी बोल. अगं सोड म्हणलं ना मी. तू चल. चल ताईकडे बोलते ना हो नंतर. नाही तू चल. अगं ताईकडे रात किती झाली? बोलते. दुर्गे, काय चाललंय काय? एवढ्या रातच्याला आमच्या खोलीत कशाला आल्यास आणि अशी खेचतेस काय तिला? काय झालंय? हा, माफ कर ताई, पण मी आत्तीला सांगितलं होतं तर तिने ऐकलं नाही माझं, म्हणून तिला धरून आणावं लागलं. का पण कशाला घेऊन आलीस तिला? बघ तर कशी ओढत घेऊन आली मला ती. ताई तुझ्याशी बोलायला घेऊन आली आम्ही. आत्ता एवढ्या रातच्याला? उद्या सकाळी बोललो असतो तर काय चाललं नसतं काय? ताई कारण इशय मास्तरनीचा हाय. त्यांचं काय? ताई अगं त्या मास्तरनीनं आत्तीला फोन केलता. आईला का फोन केला होता? अगं ताई ती मास्तरडी का नाही लई हुशार बाई आहे. तिला बरोबर माहिती आहे कुणाकडून कसं काम काढून घ्यायचंय. लई तोऱ्यानं हे घर सोडून गेलती ना व. मला वाटलं गेली तर आता गपचूप राहील माहेरी, पण नाही. ती काय करायली, ह्याला फोन कर त्याला फोन कर, इकडं निरोप दे तिकडं निरोप दे, हे चाललंय तिचं. दुर्गे, तुझा मुद्दा काय आहे तो सांग. अगं मुद्दाच नसतो हिच्या बोलण्यात. उगा रातीचं आणलं मला इथं. अगं डोसकं फिरलंय तिचं. टोसकं माझं फिरलाय का तुझं फिरलाय आत्ते? दुर्गे, असं वरडू नकोस तिच्या अंगावर. तुझ्या वयाची आहे वय ती? ताई तू आत्तीला विचार, हिनं जे काही केलंय का नाही ते मला अजिबात आवडलेलं नाही, म्हणून मला राग आला, म्हणून मी असं बोलले. पण काय झालंय काय सांगशील का आता? ताई तू विचार की आत्तीला काय झालंय ते. काय ग, काय झालंय? होय अगं तसं काय नाहीये. सुनबाईचा मला फोन आलता. ते अधिपतीचा फोन बिजी लागत होता ना म्हणून. फोन करून काय सांगितलं त्यांनी? अगं तिनं निरोप द्यायला सांगितलं अधिपतीला की तिला फोन करून म्हणून. आणि तू काय बोललीस? मी ते हा 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 बोल 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 पुढे बोल की. मी आते काय काय सांग की ताईला काय बोलली ते. नाही ताई, आत्ती नाही सांगणार तुला. ताई आत्या मास्तरनीला म्हणत होती का सुनबाई तू या घरात नाहीस तर घर भकास झालंय, लवकर ये घरला. आणि मला तर वाटायलंय ती मास्तरनी बी लवकर येणार आहे बघ घरला. होय का नाही? असंच बोलली नव्ह ती? होय असंच म्हणली ती. काय ग दुर्गे, ती परत आली तर तुझ्या बापाचं काय जातं ग? तिच्या नवऱ्याचं घर आहे, येऊ दे की तिला परत इथं. ते माझं काही जात नाही ग. अगं पर ती बाई जर का या घरला आली तर ताईला ते चालणार का विचार आधी. बुवे मी काय म्हणते, अगं अक्षरा सून आहे या घरची, किती दिवसाची माहेरी राहणार आहे? लोक काय म्हणतील, सूर्यवंशीची सून इतके दिवस माहेरी राहते. अगं बरोबर दिसणार नाही ती. येऊ दे की तिला परत घरी. त्या या घरात आल्या तर आम्हाला घराबाहेर जावं लागेल, आणि आम्ही घराबाहेर गेलो तर तुम्ही दोघी रस्त्यावर या.